नमस्कार मित्रांनो. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मी 1 वर्षाखालीच तुम्हाला सांगितलं होतं. 10 महिन्याखाली आपण बॅच पण सुरू केली होती आणि मागचे 10 महिने झाले आपण रोज त्याचं लाईव्ह लेक्चर आपण घेत आहोत आणि त्याचं रेकॉर्डिंग पण आपण कोर्समध्ये ॲड करत आहोत. तर आता 24 मार्च रोजी आपली नवीन ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची बॅच आपण सुरू करतोय. ठीक आहे. एवढ्या लवकर सुरू करण्याचं मागचं कारण म्हणजे आता नोटिफिकेशन आलेलं आहे. आता एक दिवस सुद्धा तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचमध्ये आपले 431 सिलेक्शन्स आपण एका जाहिरातीमध्ये आपण मिळवले होते. ठीक आहे. महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये सुद्धा कुठल्याही क्लासने एवढं सिलेक्शन मिळवलेलं क्लेम करावं. आपण आपले क्लासेस बंद करू इथपर्यंत आपण नेहमी बोलत असतो. ठीक आहे. एवढा मोठा रिझल्ट आपण आपल्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचमध्ये आपण मिळवला होता. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये सुद्धा आपल्याला तोच तगडा रिझल्ट आपल्याला मिळवायचा आहे. म्हणून आपण मागच्या 10 महिन्यापासून आपण प्रयत्न करत आहोत. आता ज्यांनी मागच्या 10 महिन्यामध्ये बॅच जॉइन केली नाही, ठीक आहे, जे झालं ते झालं, जो उशीर झाला तो झाला. इथून पुढे 1 दिवस सुद्धा उशीर करू नका. ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही तुमची तयारी सुरू करा. आता 24 मार्चला जरी आपली बॅच सुरू होत असेल, तुम्ही आजच ॲडमिशन कन्फर्म करून घ्या आणि ॲडमिशन तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मागचे जे 10 महिन्यापासून आपण जे लेक्चर घेतोय, हे सगळे लेक्चर तुमच्या कोर्समध्ये लगेच तुम्हाला दिसायला लागतील आणि ह्या सगळ्या लेक्चरचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही दिवसभराच्या टायमिंगमध्ये ते बघा आणि संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर असतं. त्या लाईव्ह लेक्चर पण अटेंड करा. लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे कमेंट बॉक्स ओपन असतो. काही डाऊट असेल तर मला प्रश्न विचारा. ठीक आहे. बाकी विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न तुम्ही बघा आणि असं करून आपल्या मनामध्ये काही डाऊट वगैरे ठेवू नका. ठीक आहे. सगळं काही कन्सेप्ट वगैरे आपले क्लिअर झाले पाहिजेत. ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपली व्हायला पाहिजे. आता ही परीक्षा मोस्टली डिस्क्रिप्टिव्ह होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामध्ये तेवढे जास्त फॉर्म येत नाहीत. त्याच्यामुळे प्रिलिम परीक्षा घेत नाहीत. प्रिलिम परीक्षा घेण्यासाठी एकाच 10 प्रमाणात तरी फॉर्म असायला पाहिजेत. तेवढे लोकच त्याच्यामध्ये येत नाहीत. आता ह्याच्यामध्ये तर त्यांनी एज रिलॅक्सेशनचा बराच विषय हे करून ठेवलेला आहे. माझ्या माहितीतले बरेच लोक त्याच्यामध्ये रिट पिटिशन वगैरे करणार आहेत. काही लोकांच्या डोक्यामध्ये असं येते की रिट पिटिशन केल्यामुळे परीक्षा डिले होईल का? ठीक आहे. तर त्यांच्यासाठी एवढं सांगेल, आत्तापर्यंतची तरी पद्धत अशी आहे की ज्या वेळेस एखाद्या परीक्षेवर अशा प्रकारचं काही रिट पिटिशन होतं, कोर्ट ते रिट पिटिशन ऐकायला उशीर होत जातो. ते सगळं ऐकायला वेळ लागेल. पण तेवढा वेळ न लागू देता कोर्ट पहिल्यांदा ह्या सगळ्या लोकांना, जे पिटिशनर जातील कोर्टामध्ये, ह्या सगळ्यांना प्रायमा फेसी सुरुवातीला अलाउ केलं जातं की तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर मग पुढे परीक्षा वेळेवर होते आणि पुढे रिझल्ट लागत असताना त्याच्यामध्ये उशीर होतो. रिझल्ट लागत असताना एमपीएससीला एकदा कोर्टाचं कन्फर्म करून घ्यावं लागतं की ज्या लोकांना तुम्ही इंटरिम पद्धतीने अलाउ केलं होतं, यांना आम्ही रिझल्टमध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं. मग कोर्टाकडनं परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर ज्यांना रिझल्टमध्ये वगैरे घेता येतं, ह्या प्रोसेसमध्ये निकाल लागायला उशीर होतो. आता तुमच्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं नोटिफिकेशन आलेलं आहे. परीक्षा तुमची वेळेवर त्याच्यामध्ये होऊ शकते. ठीक आहे. एक 3 महिन्याचा, 3.5 महिन्याचा, 4 महिन्याचा वेळ आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतो. ठीक आहे. त्यामुळे जो उशीर झाला तो झाला. अजून 1 दिवस सुद्धा उशीर करू नका. फॉर्म तुम्ही भरताल, सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. पण लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉइन करून आपली तयारी जी आहे ती मात्र तुम्हाला सुरू करावी लागेल. ठीक आहे. तरच आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहू. तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी लागणार आहे. हे जे मागचे 10 महिन्यापासून तयारी करणारे जे पोरं आहेत, यांचे सगळे लेक्चर बघण्यासाठी तुम्हाला 1 महिना तरी लागेल जवळपास. ॲडिशनली तुम्ही जर दुपारचा जास्त वेळ काढला तर. ठीक आहे. तरच आपण सिलेक्शनमध्ये येऊ शकतो. मी नेहमी सांगत असतो की असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर, ठीक आहे, याच्या एवढ्या जास्त जागा आहेत. हे कॉम्पिटिशन म्हणजे निग्लिजिबल कॉम्पिटिशन आहे. ह्याला कॉम्पिटिशनच म्हणता येत नाही. ठीक आहे. जर तुम्ही इलिजिबल असाल, जो कोणी व्यक्ती या परीक्षेसाठी इलिजिबल असेल, ठीक आहे, जर तुम्ही याचा फॉर्म भरला नाही किंवा फॉर्म भरताना काही चूक जरी तुमच्याकडनं झाली, भरायचा होता पण चूक झाली, ठीक आहे, तर तुमच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा रिग्रेट असेल. कारण याच्यानंतरची जी जाहिरात येईल तुमची या परीक्षेची, ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही 100% एज बार झालेले असाल. ठीक आहे. पुढचे 5-6 वर्ष या परीक्षेची जाहिरात येत नसते. आता ही पहिल्यांदाच परीक्षा त्याच्यामध्ये होत आहे आणि ही केवढी मोठी संधी आहे हे समजावून सांगण्यासाठी एक थोडक्यात सांगेल तुम्हाला मी. जे लोक 10-10 वर्ष असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करतायत, ठीक आहे, त्यानंतर कुठे त्यांचं स्वप्न ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर बनण्याचं पूर्ण होत असतं. ही आतापर्यंतची पद्धत होती. पहिल्यांदा तो 10 वर्षाचा स्ट्रगल, 10 वर्षाचं डेडिकेशन जे आहे ते बायपास करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इथे एक ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे. तो ऑप्शन तुम्ही सोडू नका. जे लोक ऑलरेडी एपीपी म्हणून काम करतायत, तर आपल्याच क्लासेसची 431 सिलेक्शन्स आहेत. ठीक आहे. हे सगळे सुद्धा जे करतायत, तर तुम्हाला सुद्धा म्हणजे नेहमी कसं असतं की प्रत्येकाला स्वतःची ग्रोथ करण्याचा एक अधिकार आहे. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा अधिकार आहे तुमचा, म्हणजे तिथेच खेळत बसण्यापेक्षा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून समाधान, ठीक आहे, काही का असणार मला नोकरीच मिळते का नाही की वाटत होतं, सगळं मी आशा सोडून दिली होती तरी आता झालोय, आता इथेच बसतो, असं नका करू. ठीक आहे. समाधान त्याच्यामध्ये तोपर्यंत मानायचं नाहीये जोपर्यंत आपल्यामध्ये लढण्याची जिद्द आहे. ठीक आहे. लढण्याची जिद्द तुमच्यामध्ये अजूनही आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबू नका. एक दिवस सुद्धा वाया घालू नका. लवकरात लवकर तुम्ही पुढची जी ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही तयारी सुरू करा. जसं काम कराल तसं तुम्हाला त्या पदाचा लक्षात येईल की आपण
आपल्याला आता अजून इथून पुढे किती वर्ष वाट बघावं लागणार आहे ॲडिशनल पीपी होण्यासाठी. तर तेवढे वर्ष वाट बघायचा जो ड्युरेशन आहे तो तुम्ही बायपास करू शकता तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर आणि तुमच्या जिद्दीच्या जोरावर. त्यामुळे तुमची जिद्द आहे का बघा. त्यानंतर त्या जिद्दीने तुम्ही कष्ट करा. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला यश त्याच्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. बाकी काही लागली त्याच्यामध्ये मदत तर आपण सोबतच आहे. तुम्ही कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर तुम्हाला ते मिळेल. तिथून डायरेक्ट तुम्ही आपलं कोर्स डायरेक्ट परचेस करू शकता. डिस्ट्रिक्ट जजच्या टॅबमध्ये तुम्हाला ते बॅच आहे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर. दोन्ही थोडंसं इक्विव्हॅलंट असल्यामुळे आपण त्या फोल्डरमध्ये ते ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचा कोर्स ठेवलेला आहे. तिथून तुम्ही तो बाय करू शकता. आणि काही इन्क्वायरी असेल तुम्हाला तर तुम्ही मला खाली तुम्हाला नंबर दिसतोय स्क्रीनवर, याच्यावर तुम्ही फोन जरी केला तरी मी तुम्हाला सविस्तर माहिती त्याच्यामध्ये सांगेन. धन्यवाद मित्रांनो.